ऑपरेशन करणार आहे त्याची थोडक्यात माहिती सांगणार आहे। लेथ मशीन हे कटिंग टूल मशीन आहे, त्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन करत असतो। लेथ मशीनचं तत्त्व सांगायला गेलं तर लेथ मशीनवर जॉब हा स्वतःच्या सेंटरभोवती फिरत असतो आणि टूल हा त्याच्यावर फीडनी चालतो, म्हणजे टूलच्या सहाय्याने आपण जॉबवर 3 प्रकारचे फीड देत असतो। एक, जर तुम्हाला फेसिंग ऑपरेशन करायचं असेल तर क्रॉस फीड देतो, प्लेन टर्निंग करायचं असेल तर लॉन्जिट्युडिनल फीड देतो व स्टेप टर्निंग करायचं असेल तर त्या ठिकाणी आपणाला दोन्ही फीडचा आपणाला उपयोग करावा लागतो। लेथ मशीनवर आपण बरेच ऑपरेशन करत असतो, त्यापैकी फेसिंग आहे, प्लेन टर्निंग आहे, स्टेप टर्निंग आहे, टेपर टर्निंग आहे, थ्रेडिंग आहे, ग्रुइंग आहे, एक्सेंट्रिक टर्निंग आहे। अशा प्रकारे भरपूर ऑपरेशन आपणाला लेथ मशीनवर करता येतं। आज आपण लेथ मशीनवर 3 प्रकारचे ऑपरेशन पाहणार आहोत। त्यापैकी पहिलं असणार आहे फेसिंग, दुसरं असणार आहे प्लेन टर्निंग आणि तिसरं असणार आहे स्टेप टर्निंग। आता आपण सुरुवातीला चालू करूया। यामध्ये आपण जॉब प्रूव्ह केलेला आहे व टूलसुद्धा सेंटर हाईटला व्यवस्थित सेट केलेला आहे। टूल सेंटर हाईटला सेट जर नसेल तर फेसिंग करत असताना त्या ठिकाणी जर पॉईंट राहिला तर त्याच्यावर जर सेंटर ड्रिलिंग किंवा ड्रिलिंग ऑपरेशन करायची वेळ आली तर त्याच्यावर व्यवस्थित ऑपरेशन होत नाही, म्हणून शक्यतो टूल हे सेंटर हाईटला व्यवस्थित बसणं गरजेचं आहे। आता आपण फेसिंग ऑपरेशन चालू करू आहे। फेसिंग ऑपरेशन करत असताना आपल्याला ऑपरेटरच्या बाजूने टूलाचं फीड देऊन त्याच्या विरुद्ध दिशेला नेणं गरजेचं असतं, म्हणजे क्रॉस फीड आपल्याला फेसिंग ऑपरेशन करत असताना देणं गरजेचं असतं। आता यामध्ये काम करत असताना आपण फेसिंग ऑपरेशन चालू करूया। या पद्धतीने आपण क्रॉस फीड देऊन क्रॉस फीडच्या दिल्यामुळे फेसिंग ऑपरेशन करू शकतो। परत या पद्धतीने आपण क्रॉस फीड देऊन फेसिंग ऑपरेशन पूर्ण केलेले आहे। आता आपलं दुसरं ऑपरेशन असणार आहे प्लेन टर्निंग। प्लेन टर्निंग करण्यासाठी आपल्याला लॉन्जिट्युडिनल फीड देणे गरजेचं असतं, म्हणजेच जॉबच्या ॲक्सिसला समांतर चाल देणं गरजेचं असतं। आता ह्या प्लेन टर्निंग करत असताना मी आता फक्त लॉन्जिट्युडिनल फीडचा उपयोग प्लेन टर्निंग करत आहे त्याला ओडी टर्निंग असंही आपण त्याला म्हणू। प्लेन टर्निंग करताना किंवा ओडी टर्निंग करत असताना आपण लॉन्जिट्युडिनल फीड देत असतो, म्हणजे फेसिंगला जे आपण क्रॉस फीड दिलेला आहे त्याचप्रमाणे आपण प्लेन टर्निंग करताना किंवा ओडी टर्निंग करत असताना त्याला लॉन्जिट्युडिनल फीड द्यावे लागते। आता हा जो डायमीटर आहे हा आपण 39 mm केलेला आहे। आता आपण हा डायमीटर म्हणजे आपल्याला त्याच्यावर
डायमीटर चेक करतो. आउटसाईड डायमीटर आता बरोबर 38 mm केलेला आहे. आता आपल्याला तिसरं ऑपरेशन चालू करायचं आहे, स्टेप टर्निंग ऑपरेशन. आता ह्यामध्ये 38 mm ओढी झालेला आहे. आपल्याला 20 mm लांबीमध्ये 34 mm डायमीटर करायचं आहे. आता स्टेप टर्निंग ऑपरेशन करत असताना आपल्याला दोन फेसिंग ऑपरेशन करताना आपण क्रॉस फीड दिलेला आहे. प्लेन टर्निंग ऑपरेशन करताना फक्त आपण लॉन्जिट्युडिनल फीड आणि टूल बाहेर ओढत असताना क्रॉस फीड अशा दोन्ही फीडचा उपयोग करून आपल्याला स्टेप टर्निंग ऑपरेशन करायचे आहे.